खरं तर दरवेळी घरच्यांसाठी नाही तर स्वतःसाठीच काहीतरी मागायला आलोय. पण तुम्हाला काय हवंय? तुमच्या मनाला काय त्रास होतोय याचा कधी विचारच केला नाही. बापूंच्या बोलण्यात येऊन फक्त आणि फक्त त्रासच देत आलोय मी तुम्हाला. बापूंच्या बोलण्यात येऊन तुमच्या तब्येतीकडे दुर्लक्ष केले. राधे, मी तुझी कधी साधी विचारपूस देखील केली नाही ग. उलट तू आजारी असताना तुझ्यावर डाफरत राहिलो, तुला काम करायला लावले. भित्रेपणाने आंधळ्यासारखा वागलो, बापूंचा गुलाम असल्यासारखा वागलो. मी खूप चुकीचा वागत आलो. शक्य झालेस मला क्षमा. नका नका असे बोलू. मला कळत होते हे तुमच्या मनाने नाही वागत आहात. पण आता वागेन. राधा, मी तुला शब्द देतो, बापूंनी आता कितीही विरोध केला तरी मी नर्मदा आणि आईला या गावात घेऊन येईन. मला जे योग्य वाटतंय ते मी न घाबरता करेन. बापू, बापू. ओ व्याही, या 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 बसा. वा, कानाला अगदी गोड वाटतात हे शब्द. तुमच्या लग्नाची आशाच सोडली होती मी. हे शब्द कानी पडतील असे वाटले नव्हते, पण शेवटी प्रारब्धाचा खेळ अजब म्हणायचा. अगदी खरे. हे लग्न चमत्कारिक परिस्थितीत ठरले की देण्या घेण्याची वगैरे बैठकच झाली नाही आपल्यात. म्हणून काही गोष्टी सांगाव्या असे मला वाटले. अहो, बैठक नाही झाली तरी लग्नाचा खर्च, वरदक्षिणा हे तुम्ही सगळं करालच. काही तोड निघते का ते पहा. बापू, मला वाटते नारायणरावांचे म्हणणे रास्त आहे. अहो, काही डोके फिरले की काय तुमचे? व्यवहार्य विचार केला तर नक्की पटेल तुम्हाला. ते कसे काय? मी काय म्हणतो बापू, आमची सुमन तशी गुणी आहे, पण तुमच्या घरी नौकी असेल. त्यात नारायणरावांची 4 मुलं पदरात, त्यांना सांभाळून स्वयंपाक पाणी घर हे सगळं सांभाळायचं म्हणजे तारांबळ उडेल तिची. तुमच्याकडचे वळण लावायला समजवायला नारायणरावांची आई म्हणजे तुमच्या वहिनी असत्या तर बरं झाले असते. कशाला? तुमच्या लेकीला सासूरवास करायला? राधेकडून ऐकले आहे की त्यांनी तिला कधीच सासूरवास केला नाही, उलट सांभाळूनच घेतले नेहमी. बाय नारायणराव त्यांच्या मतावर ठाम आहेत. रुक्मिणी वहिनी आणि नर्मदाताईनं आणलं नाही तर हे लग्न होणं शक्य नाही. पहा, नफा नुकसानीचा विचार केला तर त्या दोघींना मानाने घरी आणणं श्रेयस्कर. तुझी अट मान्य आहे. आणू त्या दोघींना घरी, पण हे लग्न व्हायलाच हवे. उद्या 12वे आहे. परवा इकडच्या गणपती मंदिरात विवाह उरकून घेऊ. त्यावेळी तुझी तक्रार नकोय. अट मान्य केली.
तेव्हा आता लग्नाला तयार हो. अशीच माया राहू दे हा जन्मभर. काय झाले? आईची आठवण आली. ये बाळा ये माझ्याकडे. विसरणे आता शक्य होणार नाही. ती या जगात नाहीये हे सत्य मी अद्याप पचवू शकलो नाहीये. मुलांना राधाबद्दल कळवलं नाही. त्यांच्यासाठी तर आभाळच फाटणार आहे. इतके साधे शेवटचे दर्शनही झाले नाहीत त्याला. आपली आई गेली हे मनाला उमजण्याआधीच मी हे लग्न करून त्यांच्या समोर नव्या आईला उभी करणार आहे. फार जड जाणार आहे मला. फार जड जाणार मला. तरी मला नानू आणि सुशीलेचे लग्न अजिबात मान्य नाही. हो असे काय करता? सुशीलेचा संसार झालाच कुठे? आजारी असायची म्हणून नवऱ्याने माहेरी आणून सोडली ती आणि मग स्वतः दुसरे लग्न केले. पोर सालस आहे, कष्टाळू सुद्धा आहे. उलट आपला नानू वाभरा आहे. आपला नाही, काकाचा मुलगा आहे तो आता. पुन्हा तेच, त्यांचा मुलगा तो फक्त कागदोपत्री आहे. आणि काका काकू आपले नाहीत का? पाया पडते हो, नका काळजी करू. काळजी नाही, पण चुकीचे पायंडे पडतात आपल्या संस्कृतीत. मला नाही वाटत तसे. उलट सुशीलेला वाऱ्यावर सोडणे हा असंस्कृतपणा ठरला असता. उभी ना. गप्पा बसा. सगळेच मुसळकेरात गेले. चांगल्या वाटण्या झाल्या होत्या आपसूक. अहो आपले वजन वाढले असते मामांजी आणि सासूबाईंकडे. जर नारायण भाऊजी आणि त्या सुलोचनेची ब्याद आपोआप बाजूला गेली असती तर. पण त्या मूर्ख बयोने तुमच्या भावाला समजावून घरी आणले. त्या आगाऊ बयोने साऱ्या योजनेवर पाणी फिरवले. अगो सारे घर एक झाले याचा आनंद वाटायला हवा तुला. तर घर तुटले असते तर बरे झाले असते असं म्हणतेस तू. अगदी कसे भोळे तुम्ही. माझं हे जे काही सुरू आहे ना ते तुम्हाला या घरात मान मिळावा म्हणून. गोदे हे काय आहे? कुठे काय? काही नाही. कसली फळ आहे ती? अहो काही नाही. कुठे काय? काही नाही.
मग इथं काय करत होती? पण असू दे, राधा आली की मी सुटेन तुमच्या सगळ्यांच्या जबाबदारीतून. तिची तब्येत कशी असेल देव जाणे. ती आल्यानंतर तिला त्रास द्यायचा नाही, सांगून ठेवते. हो, चला आपण कपड्याच्या घरा घालूया. हे घे, हे घे. सकू, हे घे. मी नाही घरा करणार, मी आजीचे मुके घेणार. आजी, आई कधी येणार? अगो तो सुभान्या आहे ना, त्यांनी पाहिले म्हणे की हे सगळे पलीकडच्या गावात आलेत आणि बापूंचे स्नेही आहेत ना कुलकर्णी, त्यांच्याकडे काही क्षण थांबणार आहेत. पण त्या सुभान्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही हो, आपल्याला उगीच आशा. पण खरंच आले असतील पलीकडच्या गावात तर त्यांना इथे पोचायला किती वेळ लागेल ग आजी? खरे असेल तर संध्याकाळपर्यंत येतील. काय झालं बहिणी? बाळाला नाही वाचवता आले. भाऊजी, भाऊजी, रघुदाता, अरे सावध. भाऊजी, अहो सावधा स्वतःला. भाऊजी, अहो असे ढासळून कसे चालेल? गोदेसाठी खंबीर राहायला हवे हो तुम्हाला. बहिणी, गोदा कशी आहे? गोदा ठीक आहे, औषधे दिली आहेत, निजली होती. स्वतःला
सासूबाई असे काय करता? नका ना ओरडू. चूक झाली का माझी? अपराधीपणाची भावना दाटून आली उरी. पण मी तरी काय करू ग? मागेच मी तिला दटावले होते. असं त्याची कास सोडून दे, नाहीतर लांडगा आला रे आला अशी तुझी गत होईल. पण हे माझ्या समोर घडायचे होते. मीच अविश्वास दाखवावा गोदेवर. माझ्यामुळेच ही दिरंगाई झाली आणि म्हणून हे पातक घडले. नाही नाही, असं नका बोलू. गोदेचे कर्म नडले होतीस. तुम्हाला वाटते तितकी दिरंगाई नाही केलीत तुम्ही. उगाचे आपल्या माथी घेऊ नका. वैद्यबुवा काय म्हणाले? गोदेच्या विचित्र खाण्यामुळे झाले आहे, त्यामुळे विष पसरले. पण सुदैवानं आपली गोदा सुखरूप आहे हो. आणि देवाच्या मनी असेल तर पुढे सारे काही ठीक होईल. नका काळजी करू. सावरा स्वतःला, रडू नको बा. ही नवी आई तुमच्यावर नक्की माया कर. नको नको. आई 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 आई. रडू नका. मी सुभद्रा काकूंना पाठवून देते तुमच्याकडे. आई 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 आई. पळत आहे, पळत आहे, पळत आहे, पळत आहे, पळत आहे, पळत आहे, पळत आहे. उठ ना. पळत आहे, पळत आहे, पळत आहे. काय झालं तुला? पळत आहे. काय झालं? पळत आहे. मी सांगितल्याप्रमाणे तू मुलांना देवळात घेऊन बसलीस ते योग्यच केलेस. असेच माझे ऐकत जा मी सांगितलेले. आणि हो, तसे नाही केले तर काय होईल हे तुला ठाऊकच आहे. आता दिवसभर तुम्ही कोणीही तिकडे फिरकायचे नाही. तूही नकोत आणि तुझे भावंडेही नको. आणि कोणी विचारले तुम्ही देवळात का आहात आणि घरी का नाही, तर इतरांना काय सांगायचे हे तुला ठाऊकच आहे काय? हो. तशी तू हुशार आहेस, सुरी आहेस, अगदी झाशीची राणी. तेव्हा कोणी विचारले तर यात माझे नाव येणार नाहीत याची काळजी तूच घ्यायची आहेस. नाहीतर काय? माझी बाय गोती. बरे का गो सखू, मी सांगितलं आहे हो बयोताईला, ती घेऊन येईल तुम्हाला. लवकर या तुम्ही, मी वाट बघतेय. आता जाते हो मी. महादेव, गणपत. मी बघितले बयोते, त्या धाकट्या आईने तुला चिमटा काढला. सखू, तुला काहीतरी सांगायचे होते ना? हो. मग सांग ना. हो ना, सांग. थांबा थांबा. सखूचं सांगायच्या आधी मी तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगते. हो हो, सांग सांग. तर एका गावात 3 भावंडे होती.
त्यांच्यामध्ये बाळू सगळ्यात आळशी होता. आईने कितीही समजावले तरी तो आळस झटकायचाच नाही. इतर मुले सकाळी लवकर उठत, पण हा उशिरापर्यंत लोळे. मग आईला नाहारीसाठी खोळंबून राहावे लागे. सगळ्या कामांचा गोंधळ होय. आईला कळेच ना या मुलाला शिस्त कशी लावायची. मग काय केलं तिने? तिने एक युक्ती केली. सांगितले की एक माकड घरातले जिन्नस पळवायला सवकले आहे. त्यामुळे सगळ्यांनी न्याहारी अंघोळी सगळे सकाळी लवकर उठून करावे. तर माकड कपडे पण पळवून नेते. मुले म्हणाली चालेल, पण बाळूने नुसतेच मान डोलावली. मग दुसऱ्या दिवशी सकाळी बाकीची मुले वेळेवर उठली, अंघोळी न्याहारी करून खेळायला गेली. मग बाळू उठला का? हो, तोंड धुवून आला न्याहारीला आणि बघतो तर काय, याची न्याहारी माकडाने नेली होती ना? अगदी बरोबर. तो उपाशी पोटीच अंघोळीला गेला. अंघोळ तर केली, पण बघतो तर काय, कपडे माकडाने पळवले होते. म्हणजे बाळू असाच राहिला कपड्यांशिवाय? मग काय, त्याला लपून बसावं लागलं, ते उपाशी. जेवायला तरी कसं येणार? त्याचे सगळेच कपडे आईने गुंडाळून टाकले होते. बाळूची लाजता लाजता आणि भावंडांची हसता हसता पुरे वाट झाली. आणि दुसऱ्या दिवसापासून बाळू चुपचाप लवकर उठू लागला. त्यांनी आळस टाकून दिला. त्याचा आळस माकडानेच पळवला ना? अरे असे नुसतेच काय बसलात? चला आपण कान गोष्टी खेळूया. हो हो चालेल. माझ्यापासून सुरुवात करू. हो हो चालेल. मी खीर खाल्ली तर बुड घागरी. मी खीर खाल्ली तर बुड घागरी. मी खीर खाल्ली तर नववारी. मी खीर खाल्ली तर सणावारी. नाहीच मुळी, मूळ वाक्य होते मी खीर खाल्ली तर बुड घागरी. मला तर ऐकू आले मी खीर खाल्ली तर उडघारी. आणि मला ऐकू आले की मी खीर खाल्ली तर नऊवारी. आणि मला ऐकू आले मी खीर खाल्ली तर सणावारी. आपण रुमाल डाव खेळूया? नको, याच्यातच मजा आहे. आपण हेच खेळूया. चालेल. पण सखू मावशी तुम्ही का खेळत नाहीयेत? अगं खेळ ना, खूप मौज असते. काय झाले तुला? मगाशी पण म्हणत होती की मला काहीतरी सांगायचे आहे म्हणून. हो ना. अरे काही नाही, ते तिचं काहीतरी बिनसलं असेल. सखू मावशी तुम्हाला एक गंमत दाखवू का मी? हा चला या. हे कुंकर घालता आणि मग मला तुम्हाला असा होणारा त्रास बघवेल का? मला खरे सांगा काय ते, माझी शपथ आहे तुम्हाला. नानांनी दुसरे लग्न करून धाकट्या आईंना घरी आणले. सुरुवातीचे काही दिवस त्या काहीच बोलत नव्हत्या, पण मग हळूहळू घरात कोणी नसताना त्या माझ्यावर रागवू लागल्या. त्यांनी मला बजावले की जर तू हे कोणाला सांगितलेस तर मी तुझ्या भावंडांना त्रास देईन. त्या बाकीच्यांसमोर मात्र माझ्याशी खूप प्रेमाने वागतात. असं नाना त्यांच्यावर राग काढतील म्हणून आणि त्या मुलांना त्रास देतील म्हणून मी हे कधीच कोणाला सांगितले नाहीये. आज घरी मंगळागौर आहे.
पण आम्हाला धाकट्या आईने सांगितले की कोणी घरी नाही थांबायचे, म्हणून मी मुलांना घेऊन इकडे देवळात आले. पण तुम्ही कोणा मोठ्यांची मदत घ्यायला हवी. असा त्रास सहन करता कामा नये. त्यांचे खरे रूप सगळ्यांना कळलेच पाहिजे. नाही नको, आणि तुम्ही कुठे बोलू नका. अहो पण माझी शपथ आहे तुम्हाला, आई गेल्यानंतर मला आमच्या घरात भांडण तंटा नकोय. आणि मी तरी कुठे माहेरी असते, मी तुमच्याकडे तर असते. अहो यशोदा, एक विचार मात्र मनात येतोय, मुलांनाही आपल्या घरी आणता येईल का? मला धाकट्या आईची भीती वाटते. त्यांनी मुलांना त्रास नको द्यायला. हो हो, हा चांगला उपाय. तुम्ही घेऊन या मुलांना आपल्या घरी. चालेल, मी आजच त्र्यंबक आजोबा आणि आईशी बोलते. होय, ते नकार नाही देणार. काय झालं? आईची आठवण येते. अगो बाई, काय सुंदर हार आहे. छान दिसते नाही मला? हाराचे जाऊ दे ग. काय गो गोदे, मी ऐकले बाळणपण टाळण्यासाठी विषारी फळे खात होतीस. अगो काही झाले असते म्हणजे, मेली असतीस म्हणजे. नाही हो, तेवढी काळजी घेत होते. कोण घेणार यावेळेस जबाबदाऱ्या? कायमचे लोढणे. तसे आमच्या यांना गड्याहून जास्त किंमत नाही घरात. उद्या माझा मुलगाही गडीत झाला असता. फुकट राबणारा. कोणी सांगितलंय नसती झंझट? काय गो बाई, अगो मी सुद्धा पहिला महिना कच्ची पपई खात होते एकसारखी, पण नंतर मुलांची जबाबदारी लक्षात घेऊन थांबवले. अगो राधीची मुले माझ्यावरच होती ना. माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाले असते म्हणजे मुलांचे हाल हाल झाले असते नुसते. मग अगो मग काय, देवाने योग्य तेच घडवून आणले. तिसऱ्याच महिन्यात माझी सुटका झाली. काय हायसे वाटले म्हणून सांगू तुला. आज धाकट्या आईची मंगळागौर होती ते. घरात सण होता आणि तुम्ही घर टाकून देवळात बसला होतात. तेही पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत. ती बिचारी तुमच्यासाठी एवढं करते आणि तुम्ही का वागता तिच्याशी असं? लोकांना काय वाटेल? सावत्राई तुमचे हाल करते म्हणून. बिचारी रडत होती. मुद्दाम करताना हे सगळं? हा, तिला त्रास व्हावा म्हणून करताय ना? ती तुमची मनधरणी करण्यासाठी कार्यक्रम सोडून तुमच्या मागे देवळात आली, पण तुम्ही आला नाहीत. हे काय वागणे झाले? नाना, त्या छोट्या आईने बळत आईला चिमटा काढला. खोटे बोलतेस? इतकी मजल केली तुझी? हात पुढे कर. हात पुढे कर. मला असा हा वरचेवर त्रास होतो ना, म्हणून एक मावशीबाई आणून ठेवल्यात माझ्या दिमतीसाठी. हो का? उमे, भले उशिरा लग्न झाले तुझे, पण नशीब काढलेस हो.
नाहीतर आमचे नशीब कुठे पेंट खायला जाते कुणास ठाऊ. अगो आमचे हे एका मतावर ठाम राहतील तर शपथ. बरे वाटते ना तुला आता? अगो बाई काय झालंय? अहो चांगली खेळत होती, एकदम आकडे आली आणि हातपाय ताट केले हिने. आता कसं वाटतंय? आता बरे. काय गो वल्लभ पंत दिसत नाहीयेत ते? हो वहिनी, तुमचे हे रघुनाथ काका आणि सदाशिव दादा ना, ते रत्नागिरीला जायचे होते ना, मग यांचेही काही काम होते म्हणून तेही गेले. गोदा वहिनी, तुमचे कानातले कुठे आहेत? अगं बाई माझे कानातले कुठे पडले की काय? अहो हो, माझ्या सोन्याच्या बांगड्याही नाहीयेत, फक्त काचेच्या बांगड्या आहेत. माझा हार? माझाही हार नाहीये. अगं बाई बापरे. अगो काय झाले? तुम्ही? हो. अहो तुम्ही असं डोळ्यावर हात ठेवला तर घाबरणार नाही का मी? अगं मंदाकिनी, अगो लाजतेस काय? लग्न झाले आहे आपले. मंदाकिनी, नुसत्या नावातच काय गोडवा आहे बघ. तुला माहिती आहे ना, मंदाकिनी म्हणजे स्वर्गीय नदी. तू हे अगदी स्वर्गीयच आहेस. मंगळागौर नाचताना तुला चोरून बघत होतो मी. अगो बाई. अगं हो, आणि साऱ्या स्त्रियांमध्ये तू सगळ्यात सुंदर दिसत होतीस. आणि तसेही 5 महिन्यांपूर्वी जेव्हा माझे आणि नानूचे एकाच मांडवात लग्न झाले तेव्हा तर सारे लोकच म्हणाले, नानूपेक्षा सुंदर बायको मलाच मिळाली. तुला ना हातच राहावसे वाटते ग. अगं हे काय, मंगळसूत्र कुठे आहे? आणि कानातले एकच आहे, दुसरे कुठे गेले? अहो खरंच की गळ्यातला मोत्याचा हार सुद्धा नाहीसा झालाय. काय? अहो मंगळागौरीसाठी परशुरांकडे गेले होते तेव्हा सगळे दागिने होते की. अरे बापरे, मग आता? बे बे जुणे 4 बेत्रिक्स. वयोताई, तुम्ही दोघी अशा धावताय का? काय झाले? आणि नाना का ओरडतायत ग? नाना रागवलेत, मला मारणार आहेत. का? काय केलेस तू? छोट्या आईला शेण फेकून मारलं. काय? वयोताई, मला नानांची भीती वाटते. गणपत, तू सखूला घेऊन देवळात जा, मी आले. हो चल सखू. महादेवा, तू अहंकडे जा, त्यांना सांग की मी बोलावले. अगो बयोताई, तुझे अहो जोग आजोबांबरोबर आणि रघुनाथ काका बरोबर थोड्याच वेळापूर्वी रत्नागिरीला गेलेत कामासाठी. अरे देवा, मग आता काय करू मी? पण बयोताई, तुला तुझे अहो का हवेत आत्ता? नाना रागावलेत, त्यांना समजावण्यासाठी. किंवा मी अहोंना विनंती केली असती की सासूबाईंना बोलवा म्हणून. नानांना कोणीतरी समजवायला हवं. नाना जर समजूतदार असते तर आपली आई देवाघरी गेली नसती ना बयोताई. बरं, मी जाते देवळात, गणपतला पाठवते. तुम्ही दोघे शाण्यासारखे वागा हा. मी आणि सखू थोड्या वेळात येतो घरी. रागावू नका, पण 6 महिने झालेत आपल्या लग्नाला.
तुम्ही साधे जवळही घेतले नाही आजपर्यंत मला. मी तुमच्याशी लग्न केले कारण मला आपली मुले हवी आहेत. पत्नी म्हणून तुम्हीच वागवत नाहीत मला, तर मग मुले कशी आई म्हणून वागवतील? हे बघा, मी तुम्हाला लग्नाआधी कल्पना दिलीच होती. हे काय तुमच्या गळ्यातले कुठे? मंगळसूत्र आणि बोरमाळ कुठे? हे सुशीला सारखी मला त्या दागिन्यांबद्दल विचारत होती. माझ्या रूपाचा, माझ्या त्या दागिन्यांचा ना हेवा वाटतो हिला. हिनेच चोरले दागिने. काहीतरीच काय बोलतेस तू? हो ना, काहीतरीच काय. सुशीला ताई अगदी नावाप्रमाणे सुशील आहे हो. आणि ही नावाप्रमाणे मंद. मंद मंदा. अगं, नुसतं रूप असून चालत नाही, डोक्यात सद्विचार आणि समजूत ही हवी. पण असू दे, घरात सगळ्या तऱ्हेची माणसं हवी. जाई, जुई, जास्वंदी असते आणि तगर सुद्धा असते. मंदा, तू यातल्या कोणत्या फुलासारखी आहे सांग बघू? आजी, आम्ही सगळे दडपणाखाली आहोत, पण तुम्हाला काही चिंताच दिसत नाहीये. तुमची चेष्टा मस्करी चालूच आहे. हे बघ, काळजी करून दागिने काही परत येणार नाहीत. खरं सांगू का, मला दागिन्यांचा पहिल्यापासून मोह नाही. व्यवहार म्हणून तो ठीक आहे, सोन्यासारखी माणसं जवळ असावीत असे वाटते. तो मोह आहे हो मला. पण तुम्हा तरुण मुलींना दागिन्यांची हौस आहे. असू दे की, हसावे, नटावे, दागिने घालावे, आनंदी राहावे, काही चूक नाहीये त्यात. पण आजी, आता चोर कसा सापडणार? मी सांगते ना, हिनेच लांबवले दागिने. हो ना, मग हिची खोली तपासू. चल. हो. हा, पण हिच्या खोलीत जर काही सापडलं नाही तर मग तुझी खोली तपासणार. काय? हा, चला चला चला. सासूबाई, का आता कशाला घाबरतेस? चल ना, चल. चल ना, चल चल मग चल. सासूबाई. पण मामा, तू झाडामागे काय लपवत होतास? बासुंदी बासुंदी, पुडी पुडी, चमक चमक, पिंगा पिंगा पिंगा. 100 वर्षात असा प्रसंग कधी घडला नाही गावात. अहो, पण आता घडलाय ना, त्याचं काय? पण मी म्हणतो, देवीच्या दागिन्यांना हात लावायची हिंमत होतेच कशी कोणाची? कलियुग, दुसरे काय? कुणाचे म्हणून भय उरले नाही आता. विचारही करू शकत नाही आपण अशा गोष्टी आचरणात येत आहेत. आणखीन काय काय पाहावं लागणार आहे, आई झोळाईलाच ठाऊक रे. तिनेच ठरवून केले आहे सगळे. देवी आई कोपली आहे, बायकांचेही दागिने गेले. कोप वगैरे काही नाही हो, निव्वळ हलगर्जीपणा आहे बुवांचा. लक्षात नसतं हल्ली त्यांचं. बायकांचे दागिने काय बुवांच्या हलगर्जीपणामुळे गेले? उगाच त्यांना कशाला बोलला होता? गावात पाप वाढलंय, पाप. ही बापूंची विधवा पुतणी नर्मदा पळून गेली आणि पुनर्विवाह केला. या त्र्यंबक खोतांनी बुवांच्या लग्न झालेल्या मुलीचे लग्न आपल्या नातवाशी लावले.
सगळी पापे होत आहेत, पापे. काही पाप नाही त्यात. उलट गावातल्या मुळीबाईंच्या आयुष्याला आम्ही संजीवनी दिली. उगाच वडाची साल पिंपळाला लावू नका. ही उघड उघड चोरी आहे, तेव्हा चोराचा कसा शोध लावायचा ते आधी बघा. सखूने मला शेणगोळा मारला. हे योग्य केले का तिने? सांग ना, हे योग्य केले का तिने? रागाच्या भरात माझी चिडचिड होते. मी तुला वाटेल तसे बोलते, तुला मारते, पण का? तुझ्या वडिलांमुळे. कारण ते मला बायकोसारखे नाही, मोलकरींसारखे वागवतात. सतत तुझ्या आईचे आणि तुझेच कौतुक. मग माझे कौतुक कोण करणार ग? तू, तुझी ती चिमुरडी बहीण, तुझे वडील. छाल मांडला नुसता माझा. दारुगड छोटी आई, दारुगड. ताईला मारू नको. दारुगड. मुलीने शेण मारले तरी वडील मूग गिळून गप्पच बसले. पण मी का गप्प बसायचं ग? सांग ना. हे बघ बयो, तू मोठी आहेस ना, सांग त्या सखूला पुढच्या वेळेला असला थिल्लरपणा मी अजिबात खपवून घेणार नाही. समजलं? ओ सुमन वहिनी, कुणी आहे का घरात? अहो सुभद्रा काकू, तुझी सासू आली आहे. त्यांना याबद्दल काही एक सांगितलंस ना तर गाठ माझ्याशी आहे. सांगून ठेवते. सुमन वहिनी, दार उघडा आधी. सुमन वहिनी, दार उघडा. सुमन ताई, दार उघडा. तुम्ही आरडाओरडा का? यशोदे, अहो मी काय गो मनवहिनी, तुम्ही दार लावून काय करत होता? आणि सखू काय म्हणते? खरे का ते? अहो नाही, बयोच्या पोटात दुखत होते म्हणून तेल लावून दिले. हो की नाही ग बयो? हो. कोणी आत येऊ नये ना म्हणून दार लावून घेतलं होतं. ही सखू पण ना, एवढे का रडायचे सखू? जरा ताईपासून दूर राहत नाही ही मुलगी. गोदे, या दोघींना घेऊन जरा बाहेर जा. हो. सखू, यशोदे, चला आपण बाहेर जाऊ. चला 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 चला. तुम्ही बसा ना, मी गोड पाणी घेऊन येते. मला काही नको. मला बोलायचंय तुमच्याशी. हे पहा सुमन वहिनी, तुम्ही खूप चांगले आहात. या घरात पाऊल ठेवल्यापासून तुम्ही साऱ्यांना आवडला. मला ठाऊक आहे तुमचे लग्न उशिरा झाले, तेही दुसरेपणावर. त्यातून 4 मुले पदरात आली. या साऱ्याशी जुळवून घेणे सोपे नाहीये हे समजते मला. तुम्हाला त्रास होत असेल, तुमची घुसमट होत असेल तर हे सारे समजून घेऊ शकते मी. पण या साऱ्याचा राग जर तुम्ही लहान मुलांवर काढला तर मी मागे पुढे बघायची नाही हे सांगून ठेवते. अहो तुम्ही असं का बोलताय? बयोने तक्रार केली का माझी? नाही, कारण आमची यशोदा मुळीत तक्रार करणाऱ्यातली नाहीच आहे.
मनात ते दुःख मनात लपवून ठेवायची सवय आहे तिला. बासुंदी बासुंदी. कुठे जनार्दन? तुम्ही गप्प बसा. जनार्दन कुठे? अगं ऐकता रे जरा. अहो मंगळागौरी तोच नाचत होता आणि सखूही म्हणाली की तिने त्याला काहीतरी लपवताना पाहिले. मला तर वाटतं दागिने जनार्दनाने चोरले. जनार्दना, सुमन वहिनी, सुभद्रा काकू, कुठे आहे जनार्दन? की तुम्ही त्याला लपवलाय? त्याला आत्ताच्या आत्ता माझ्या समोर आणा. चांगली फोडून काढते त्याला. काय म्हणायचंय काय तुला? जनार्दनने दागिने चोरले? अगो त्या 4 शब्द धड बोलता येत नाही, तो चोऱ्या करणार आहे? नाही तर काय. हे बघ, तुला चौकशी करायची आहे ना, तू खुशाल कर, पण भलते सलते आरोप करायचे नाही. आपले गरीब म्हणून त्यास धरायचे. अहो पण सखूनीच त्यांना काहीतरी लपवताना पाहिलंय ना. अगो पण जनार्दन तसे करणाऱ्यातल्या नाहीये. अगदी बरोबर आहे. त्याला मुळी मोलच नाहीये दागिन्यांचं. त्याला फक्त एकच गोष्ट कळते, ती म्हणजे भूक. नाहीतर काय. मग कुठे आहे तो? या लोकांनी त्याला लपवलाय. लपवायला कशाला पाहिजे? फिरत असेल गावभर, येईल की. खबरदार गोदे, त्याला बोललीस तर याद राख. नाहीतर काय. राधा वहिनींचा भाऊ आहे तो, लक्षात ठेव हे. अगो बाई, काखेत कळसा आणि गावाला वळसा. म्हणजे तो बघा जनार्दन, तिथे पलंगाखाली लपलाय. जनार्दना, बाहेर ये. तुम्ही म्हणता ना त्याने काही केले नाही? मग मला सांगा, तो पलंगाखाली जाऊन का लपलाय? बाहेर बाळा. काही बोलायचं नाही आता. खबरदार कोणी काही बोलले तर माझे दागिने गेलेत. हो दे. जनार्दना, बाहेर ये. माझे दागिने कुठे आहेत? माझे दागिने नाही लपवलेस खूप. काकू काकू नका ना मारू जनार्दन मामाला. अगं नको नको मारू नको, लागेल त्याला. असं काय करतेस तू? अगं ए गोदे. अहो गोदावरी नका ना मारू. सासूंनी नंतर का माझे दागिने सांग. बाई अहो सांगा. हो गोदे थांब. काय झालंय? रिकामपणे हे उद्योग सुचतात तुला? आमची मान खाली घालायची काय? अहो मारू नका त्याला. मारा मारा त्याला. अहो नको नको, मारा मारा. काय बोलताय हो तुम्ही? अहो लागेल त्याला. नाही, आता देवळात स्थापना करतो याची आणि याच्या पायाचं तीर्थ पितो, तेवढंच बाकी राहिलंय. मारा त्याला, मारा मारा. अहो थांबा. अरे थांबा काय? अहो थांबा बापू. काय? अरे अरे काय? थांबा. अगं थांब 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 गोदे, कशाला मारतेस त्याला? याने माझे दागिने चोरले. अरे थांब रे. तू बघितलंस? मी नाही बघितले, सखूने बघितले. अगं सखूवर काय विश्वास ठेवतेस? अहो पण मी सांगते ना. जा बोल जनार्दना, कुठे लपवलेस? काय लपवलेस? मी माझे दागिने लाडू
गणपत महादेव लाया लपवतो. काही कळत नाहीये रे. कुठे लपवलंस सांग, कुठे लपवलंयस? झाडाकडे लपवले. झाडाच्या इथे लपवलंस? हा दाखव मला. चल ये दाखव. लाया दाखवायचं. हा ये. अहो नको. अहो आमच्या घरी तर बापू, नाना, महादेव सगळ्यांची पाठ आणि पाय मी छान चेपून देते नेहमीच. असेल म्हणजे असेलच, पण माझे पाय नका चेपून दे. का बरे? काय झाले? अहो कोणी आपली अशी सेवा करावी याचा संकोच वाटतो मला. आपल्यासाठी कोणाला का वेठीस धरायचे? अगो बाई, वेठीस कसे काय? आपल्या माणसांसाठी काही करणे याला वेठीस धरणे नाही म्हणत, याला माया म्हणतात. अहो बरोबर आहे, पण तरी नको. अहो दुखतायत ना पाय, चेपून देते बरे वाटेल. अहो हे शिकलात होय रत्नागिरीला? नाही, परंतु हे मात्र नक्की शिकलो की माणसाने ठरवले तर शिकण्यासारख्या अगणित गोष्टी आहेत, इतक्या की जन्म अपुरे पडतील. म्हणजे विद्याभ्यासाबद्दल नाही बोलते मी. जीवनाची शाळा खूप काही शिकवीत असते, मात्र शिकण्याची वृत्ती हवी. भोवतालचा निसर्ग तर अखंड शिकवीतच असतो. श्रावण सुरू झालाय. श्रावण म्हणजे ऊन पावसाचा खेळ. आकाश आणि धरती या ऊन पावसाच्या योगाने क्षणाक्षणाला इतकी रम्य चित्रे रेखाटीत असते की ती पाहताना मन गुंग तर होतेच, परंतु आनंदाच्या विलक्षण लहरी मनात उसळू लागतात. इकडे धरतीवर श्रावण सरींनी नाहून तजेलदार झालेली हिरवीगार झाडे आणि शेते, तर आकाशात लगबगीने धावत सूर्याला झाकवणारे श्यामल मेघ. त्या लपंडावात कधी मेघांना दूर सारत आपली किरणे उधळीत सूर्य हसतो, तर कधी श्रावण सरीचे मोती उधळत मेघ हसतात. त्यांच्या हसण्यात मग सारी सृष्टी सामील होते आणि अवघे चराचर प्रसन्न होते. ते बघा, तुम्ही निसर्गाबद्दल छान छान बोललात आणि निसर्गाने तुमच्या बोलण्याला प्रतिसाद दिला. पाऊस सुरू झाला. किती छान पाऊस पडतोय. अहो नको, मी आधीच दमून आलोय आणि आपण दोघेही पावसात भिजलो तर आजारी पडू. बरे, ठीक आहे. अहो पण मला एक सांगा, आता त्या चोराला पकडायचे कसे? चोर लोभी असेल तर तो दागिन्यांच्या आशेने पुन्हा येईल, पण आपण मात्र लक्ष ठेवायचे. तुम्ही म्हणताय म्हणजे त्यात तथ्य असेल. काय झाले? नाही, काय नाही. नाही कसे? काहीतरी त्रास देते आहे तुमच्या मनाला. मला नाही का सांगणार? हो, तुम्हालाच सांगू शकते. काय झाले आहे?
मी नानांशी अबोला धरलाय. रागावून नाही हा, माझी इच्छाच गेली त्यांच्याशी बोलायची. आई गेली तेव्हा त्यांनी आम्हाला कळवलं देखील नाही. इथे असतानाही तिचा छळ केला. इच्छा होती तेव्हा आईला भेटायला जाऊ दिले नाही आणि नंतर आजी गेल्यावर इच्छा नसताना जबरदस्तीने नेले. साठी बापूंशी भांडले नाहीत नाना. त्यांनी आईची तब्येत अजून बिघडली आणि ती गेली. मग तिथल्या तिथे नानांनी दुसरे लग्न केले. हो, मलाही मोठा धक्का बसला होता. पण बापूंसमोर नानांचे काही चालले नसावे. मुले लहान आहेत, त्यांना आई हवीच असे दडपण आणले असेल बापूंनी. हो, धाकटी आई ही चांगलीच आहे, पण तिला तिच्या मनासारखे वागता येत नाही. नाना तिच्याकडे लक्ष देत नाही. मग तिचीही चिडचिड होते. ती तिचा सगळा राग माझ्यावर काढते. हरकत नाही, पण मनात काही ठेवू नये. आजी म्हणते बायका मनात खूप काही दडवून ठेवतात आणि मग त्यातून विकार होतात, आजार पण येतं. पुरुषांना आपल्या मनातले बाहेर काढायला खूप मार्ग असतात, पण बायकांना नसतात. होय, हे खरे, अगदी खरे. पण राहून राहून वाटते नाना वेळेस खंबीर राहिले असते तर अशी वेळच आली नसती. कदाचित आम्ही आमच्या आईला गमावले नसते. तशी जिभेची चंगळ चांगलीच असते श्रावणात. हो, शुक्रवारी पुरण घातले जाते, नागपंचमीला दिंड आणि सोमवार आणि शनिवार उपवासाचे पदार्थ आणि एरवी खास पावसाळी भाज्यांची लयलूट. हो बाई, ह्या दिवसात मला भारंगीची परतलेली भाजी फार म्हणजे फार आवडते. त्यावर वरून असे खोबरे पेरलेले, आहा. तर तब्येतीला चांगले असते. हो, रक्त वाढते त्यानी. पण खरे सांगू का, तीच कशाला, श्रावणातल्या सगळ्याच भाज्या उपयोगी असतात. निसर्गाने मुळी दिलंच आहे सारे. आणि आपल्या पूर्वजांनी सणावाराच्या निमित्तानं योग्य खाणे पिणे योजले आहे. काय तुला सांगते सुशीले, तू सुद्धा भारंगीची भाजी खा. हो, तब्येतीला चांगली असते. हे बघा, या असं पाप्याचं पितर आहे. फुंकर मारली की उडून जाईल. तुला सारखे पडसे होते ना, नाक गळत राहते, त्याकरता कुरडईची भाजी खा. तब्येतीला चांगली असते. हो सासूबाई, काहीतरीच काय. बरं का उमे, ती खाल्ली जावी म्हणूनच आपल्या साऱ्या कहाण्यांमध्ये कुरडईची भाजी केली असा उल्लेख असतो. कळले का? हाय हाय, बरोबर आहे, बरोबर आहे. मला बाई शेवग्याच्या पाना फुलांची चिंच गुळाची भाजी फार आवडते. सगळे परतून करतात, पण मला अशीच आवडते. आमच्या ह्यांना वाताचा त्रास होतो ना, त्यामुळे पावसाळा सुरू झाला की रामबाण उपाय म्हणून दर 4 दिवसांनी टाकळ्याची भाजी करते. तुम्ही तू काय केले आहेस आज? नाही म्हणजे काय, पुरण वरण म्हणी मटकीची उसळ ती तर असणारच आहे काय, पण खास भाजी अशी काय केलीस? भरली कंटोली केलीये. अगो बाई, खरी की काय? खूप आई. अगं बाई, पहिल्यांदाच ऐकते. आम्ही तर कारल्याप्रमाणे परतून करतो. मला येतात की भरलेली. काय करायचे, चण्याचे डाळीचे पीठ थोडे भाजून घ्यायचे, त्यात हळद तिखट मीठ चिंच गुळाचा कोळ ओले खोबरे थोडे ओलसर करून घालायचे आणि भरल्या वांग्यांसाठी कशी आपण चिरा पाडून वांगी भरतो तशी कंटोळी भरायची.
तुझ्याशी बोलायचंय. अहो काय झाले, तुम्ही असे धापा टाकत काय येत आहे? मला बोलायचंय, मी जे पाहिले त्याबद्दल बोलायचंय. अहो तुम्ही आधी बसा आणि मला शांतपणे सांगा काय झाले. मला बसवणार नाही, माझ्या जीवाला थारा नाहीये. अहो काय पाहिले तुम्ही? आई, माझ्या आईची सोन्याची माळ. म्हणजे मला नीट समजलं नाही. माझ्या आजीनी माझ्या आईला तिच्या लग्नात दिलेली सोन्याची माळ मी उमा आतेकडे त्या मावशी आहेत ना काम करणाऱ्या, त्यांच्या गळ्यात पाहिली. काय? हो, आई जीवापाड जपायची ती माळ. पण मग तुमच्या आईने दिले असेल ते मावशींना? हो नाही हो, आई असताना त्या मावशीमुळे नव्हत्याच इथे. माझ्या आजीने सांगितले होते आईला की ही माळ मला माझ्या सासूबाईंनी दिली, तेव्हा तू ही जीवापाड जाऊ आणि पुढे तुझ्या सुनेला दे. असं? आई गेल्यानंतर नानांनी आईचे सर्व दागिने धाकट्या आईला दिले, त्यात ती माळही होती. आणि मंगळगौरीच्या दिवशी मी पाहिली होती धाकट्या आईच्या गळ्यात ती माळ. काय? हो. अहो पण तुमच्या आईची माळ त्या मावशींच्या गळ्यात कशी? बापरे, आपल्याला हे माझ्या आईला जाऊन सांगायला लागेल. चालेल, चला. अहो नको नको, तिथे आपल्याला सगळ्यांसमोर बोलता येणार नाही. तुम्ही तिला घेऊन या इकडे. बरे ठीक आहे, आलेच. ही तुमच्या गळ्यातली माळ तुमची स्वतःची? काय विचारतेय मी? तुम्ही इतके दिवस दोघांकडे काम करताय, कधी पाहिली नाही ही माळ तुमच्या गळ्यात मी? मग अचानक कुठून आली ही? काय विचारतेय मी? या गावात दागिन्यांची मोठी चोरी झाली हे ठाऊक आहे ना तुम्हाला? ही माळ यशोदेच्या आईची आहे, राधेची आहे. तिच्यानंतर ही माळ सुमनला मिळाली होती. मग ही माळ तुमच्या गळ्यात कुठून आली? तुम्ही स्वतः सांगताय का बोलव मी सुमनला? बोला, अहो उत्तर द्या. तुमचं न बोलणंच पुरेसं बोलकंय. मला ही बाब आत्ताच्या आत्ता यांच्या आणि मामनजींच्या कानावर घालायला लागेल. सदा, एक काम कर, जा आणि यांना इथे घेऊन ये आत्ताच्या आत्ता. नाही नको, थांबा, मी सांगते. मला आत्ताच्या आत्ता सारे सांगा आणि सारे खरे खरे सांगा, नाहीतर भावाने बहिणीला, बहिणीने बहिणीला दिलेले लाख मुलांच्या भावनांचे दागिने ते. हे लुबाडून कोणाचे भले होणार?
मी एक शब्द बोलायचा नाही तुम्ही. तुमची मुले बाळे असतील, तुमचाही संसार असेल, त्यांच्याही अंगावरचे दागिने असे लुबाडलेत का तुम्ही? मी जा इथून. मला हे प्रकरण वाढवायचं नाहीये म्हणून केवळ सुटका होते तुमची, हे लक्षात ठेवा. अन्यथा शिपायाच्या हाती देतील तुम्हाला या गावातली लोक, आणि मी थांबवणार सुद्धा नाही. आता संयम सुटायच्या तिघा. आणि मला जे सांगितलं त्याची वाच्यता कुठेही करायची नाही हे बजावून ठेवते मी. समजलं? हो. या गावात आता परत दिसायचं नाही. अंबव गावच्या आहात ना तुम्ही? चांगले नाव काढलेत गावाचे. निघा आता. पण हाती मात्र काहीही लागलेले नाही. म्हणजे दागिने गेले कायमचे? काय नशिबी आले माझ्या. आतापर्यंत झोळाई देवीची अगदी प्रामाणिकपणे सेवा केली. एखादा शिंतोडा सुद्धा नाही येऊ दिला माझ्या चारित्र्यावर. पण आता या उतार वेळात हा असा बट्टा लागला. अहो असं काय करताय बुवा? अहो तुम्ही दागिने चोरले तसं कोणालाही वाटत नाही. हा आता गावातली 4 टबाळ टाळकी सोडू, तेव्हा तुम्ही त्रास नका करून घेऊ. हा आता वाईट वाटणार, तगमग होईल हे खरे, परंतु दागिने मी चोरले नसले तरी ते त्याचं रक्षण करायला मी असमर्थ ठरलोय ना. अहो दरोडच पडला त्याला, तुम्ही काय करणार? हा आता त्यावेळी हजर असता तर तुम्ही प्राणाची आहुती दिली असती हे नक्की. पण जे घडले ते एक आपत्ती आहे, तुमचा काही दोष नाही त्यात. बुवांच्या जागी दुसरा कोणी असता तर इतकी नरमाईची भूमिका घेतली असतात का तुम्ही? आता व्याही म्हणून पाठीशी घालताय. तुम्ही आमचे व्याही आहात, तुम्हाला कधी पाठीशी घातले? बघा मी न्याय आहे तेच बोलतो. चूक ते चूक, बरोबर ते बरोबर. जे झाले त्यात बुवांची काही चूक नाही असे माझे स्पष्ट मत आहे. तरीही नैतिक जबाबदारी घ्यावी लागेल त्यांना. तेव्हा यापुढे मंदिराच्या विश्वस्तपदी या पटवर्धनांना राहता येणार नाही. हा माझा प्रस्ताव आहे. इथे कटकट आणि क्लेश करू नका बापू. काय बोलायचं ते मंडळाच्या सभेत बोला. बोलणारच आहे. मी स्वतः राजीनामा द्यायला तयार आहे. तुम्ही घ्या जबाबदारी. घेईनच नव्हे, घेतली. काय ग एवढी अस्वस्थ काय? नाही काही नाही. ते दागिने गेले त्याचा त्रास होतोय का? नाही. मग म्हणजे हो अहो होणारच ना त्रास. यापूर्वी कधी असे झाले नव्हते ना, म्हणून मग. पण मग चाचरतेस का एवढी? नाही मी कुठे चाचरते, कुठे काय? काहीतरी लपवतेस नक्कीच. नाही काही लपवत नाहीये मी. मला थोडे आवरायचे. तुम्ही झोपा. इथे उमे आत ये.
मोठी चूक झाली. तिच्या वतीने मी क्षमा मागते. मला ठाऊक आहे तू खूप रागावलीस, पण कृपा करून तिला ओरडू नकोस. उमे, मला कोणती लप्पाछप्पी नकोय. हा सगळा प्रकार अत्यंत गंभीर आहे. मला सांगणार आहे सगळे सगळे खरे खरे सांगायचे. काय विचारते मी उमे, सगळे खरे खरे सांग मला. काय प्रकार आहे हा?